गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. तर आता उठल्या तर बस सकाळ वाजले 10:30 वाजायला आल्या. तर मी दवाखान्यात जायला निघतो. काढला हा काढला फोटो. हा हो चला बाय. सावकाश जावा. तर आता दवाखान्यामध्ये जायला निघतात. काल 4 ठिकाणी रच्चे जेवलो दवाखान्यामध्ये. काही व्हिडिओ काही करला नाही, कंटाळा गेला. त्याच्या मुला अपॉइंटमेंट घ्यायसाठी म्हणजे डॉक्टरांच्या सह्या घ्यायसाठी कुठं 1 घंटा, कुठं 1.5 घंटा, कुठं 2 घंटे असा थांबायला लागला. 4 दवाखाना फिरलो कालचे काल. कंटाळा गेला म्हणून काही व्हिडिओ काही मी करला नाही. डायरेक्ट गेलो घरा आपला विकीला रच्चे केक घेऊन. तर केक कपला, घरा येऊन मस्त झोपलो. तर आता दवाखान्यामध्ये जायला निघतात. सगळा एकदम परफेक्ट झालेला, सगळा झालेला. सगळ्या डॉक्टरांच्या सह्या जिथे तिथं सगळा झालेला. फक्त जायचं आपल्याला ऑपरेशनची तारीख घ्यायसाठी. ती आता घ्यायसाठी आम्ही चाललेलो आहोत. थोडा टाईम लागेल. चला जाऊ आणि तिकडे भेटू. लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये ऑपरेशन फायनल करून टाकणार आहोत. चला पेट्रोल टाका गाडीत. कुठं चालला असतो? आता बघा कसा झोप चल तेव्हा असा त्याला असा पकडून ठेवीन तो. झोपला. बाय बाय, आम्ही चाललो. बाय बाय, सी यू. जायचं बा हे क्रियांश, जायचा आपण जायचा. हो ना, जा बाय. चला पोचलो आपण. कस्तुरी प्लाझामध्ये पोचलेलो आहोत. आईची तारीख घ्यायची. चला बघा सगळ्यांना थुकू नका तरी चुकतील. डॉक्टर सुनील भालेराव. चला यो स्पेशलिस्ट डोळ्यांचा स्पेशलिस्ट. कान नाक घसा काही प्रॉब्लेम असेल तर या डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे. चला या पोचलो घरा. 1:30 किंवा 2 वाजले. पोचलो घरा आणि फायनली आईची ऑपरेशनची तारीख भेटलेली आहे. सोमवारी आईचं ऑपरेशन 8 तारखेला सकाळचे 7 वाजता आपल्याला इच्छा निघाला. 7:30ला तिथं पोचायचा. 8 ते 8:30 9 वाजेपर्यंत आईचं ऑपरेशन कंप्लीट होऊन जाईल. 2 वर्ष लागली पोरी. कल्याण डोंबिवलीमध्ये एक पण दवाखाना असा मी सोडला नाही का ते दवाखान्यामध्ये मी गेलो नाही. गेल्या रिपोर्ट काढला, या काढला त्या काढला, प्रत्येक दवाखान्यामध्ये मी फिरल्या ना अजून पण फिरतच हाव. जोपर्यंत हाव तोपर्यंत सेवा करून दे. मेल्यावर सगळीच येतात देवाला घालायला नाही का दिनामा. मठान ठेवतील, काळजीच्या टेट्या ठेवतील, बरोबर की. म्हणून जिवंत आहे तर सेवा करून घ्या, बरोबर की नाही. चला म्हणून मी कुठं फिरायला जात नाही. ते दोघींचेच मागे लागलेला असतो. काय बघतो रे, काय बघतो? काय खातो तू? द्राक्ष खातो तू? द्राक्ष टाईम बघ किती आहे. 1:30 वाजला बाबू. बघ जेवला का? हे बाबू जेवण झाला? जेवला का? काही लक्ष नाही. जेवून जाऊन टी व्हीमध्ये लक्ष. एकदा टी व्ही लावली ना तिशी हलणार नाही तो, म्हणून त्याला टी व्ही लावून देत नाही. ते असं कार्टून आम्ही त्याला देत असतो खेळासाठी. दुपारचं वाजल्यान 4:30 वाजल्यान. तर मी चाललो आता बर्फाला. बरोप नाही आपल्याला, तर बर्फासाठी जायचं आहे. बाबा सगळा काम करून जायला लागतं. सगळी कामं बघा लागतात. धंदा दवाखाने ह्या सगळा करायचा. चला जाम टाईम झालेला. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला या पोचलो आपण. आईस फॅक्टरीमध्ये पोचलेलो आहोत. फक्त लोड करायचा आणि इच्छा जायचा, दुसरा काही नाही. रेडी करूनच ठेवलेला काही सगळा.
चला या पोचलो. आज 2 गाड्या आल्या बर्फाच्या एक साथ. चला हिला साईडला लावू. या आपला बाबू गेलेला दुकानामध्ये कपडे घ्यायला. आज बाजार आहे ना. काय दे ना खायला ती. पप्पाला दे. नाही नाही टकली बिकली नाही बाबा दे. नाही नाही पप्पाला दे. पप्पाला दे. काय ना दादा लक्ष येते आता फक्त मला पहिले खाऊ द्या. दे पप्पाला दे बाबा. दे बाबा दे. दे. हा दे दे. पहिले बघते देईन. ये इकडे आपलं. अजून एक अजून एक अजून एक. या मस्त खायला बी लागले. कपडे आणले झाला. आता पावसाळा चालू होईल ना. आता 10 वेळा तो पाणी अंपलाची मागे लागेल म्हणून. हो बोलला हो बोलला. चला या साईडला मस्त बरोबर कपाला येते. पुरी धीर लादी कपली त्याला. पाणी भरून ना नाही नाही चला या पोहोचलो. गॅरेजमध्ये पोहोचलेला आहोत. मग दाखवत आहोत. चला चला पहिले आपली गाडी बघाला. गाडी टाकली जरा गॅरेजला कारण की पत्रा तो साडले साईड साईडून येऊन असं साडलेला त्याला टाकायचा. हे अँगल पण आहे बघा नवीन आहे. यो टाकायचा खालच्या. हा ही मेन होती रे बाबा. ही मेन होती. बरोबर आहे. हा बरोबर आहे. आता लोखंड ना ला हे बघा डिक्की लॉक झाली. लॉक नव्हती होत तो लॉक तुटलेला. यो ना यो अख्खा निघलेला त्याच्यामुळं. आता काम एकदम ओके झालेला. राहिले तिला सेल्डिंग मारायची ती. बैटरी नहीं है रे. बैटरी हाँ मैं घुसा ना अभी. वो तो हुआ अभी इसके लिए आया. बघू हिचा काम झालेला. टाईम लागला बराच म्हणजे बराच टाईम लागला. आता काम झालेला आहे. चाललो आता पहिले CNG भरला. गाडीमध्ये CNG आणि पेट्रोल नाही. आईला मच्छीला जायला लागेल ना तर त्यासाठी सगळा भरून घेता. मग कसा रच्चे कसा भरायला नको. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवता. इकडे बघा पेट्रोलची गाडी पण चालू होते. इकडे बघा CNG नाही गाडी पेट्रोलवर चालू होती. पहिले भरून घेता. चला चला या दोन्ही कामं आपले एकदम ओके करून झालेला. CNG बघा 5 कांड्या आल्या. चला पुरे 777 रुपयाची बसली. चला आता